Am I audible? Yes, sir. Okay, so welcome after the break. There was power failure for few seconds, but we had to wait for few minutes. Okay, let's continue. So those who are in offline, they can. Shall we continue? Yes. Okay, so what we are discussing, Samar Lakshya. So if this is a mass M and it is attached to a spring, बरोबर आहे. मग या मासला तुम्ही आयदर साइडला कुठल्या दिशेला म्हणजे जर समजा तुम्ही इकडे ओढलं तर काय होईल, स्प्रिंग कॉम्प्रेस होईल. कॅन यू इमॅजिन? येस और नो? किंवा जर तुम्ही वरच्या बाजूला खेचलं तर काय होईल, स्प्रिंग जे आहे ते एक्सपांड होईल, एक्सटेंड होईल. Shall we continue? And this mass will perform oscillations about its mean position. Can you imagine this? ठीक है. Now consider this part number 3. ठीक आहे. तर हा जो पार्ट नंबर 3 आहे त्याला म्हणतात डॅम्पर. डॅम्पर मध्ये काय बघा, तर सिंपल पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट दिसते की इथं. तर हा सिलेंडर आहे, समजतं ना. सिलेंडर हा कोणाला अटॅच केलाय, मासला, आणि हा एक पिस्टन आहे, समजतंय. आणि ह्या दोघांच्या मध्ये एक फ्लुइड फिलअप केलेलं आहे. कॅन यू इमॅजिन? म्हणजे ज्यावेळी हे मासचं नॅचरल व्हायब्रेशन होईल त्यावेळी त्याचा अँप्लिट्यूड जास्त असेल. येस और नो? बट वन्स यू फील मे बी ऑइल, समजा याच्यामध्ये ऑइल फिलअप केलंय आणि हे मास व्हायब्रेट व्हायला लागलं तर काय होईल, हे जे ऑइल आहे जे पिस्टन सिलेंडर मध्ये भरलेलं आहे, it will absorb some of the vibrations. Can you understand? Yes or no? And because of it, the amplitude of the vibrations will be reduced. So this process is called as damping. Damping म्हणजे काय? Reducing the amplitude of vibration. समजलं सर्वांना? Okay. So there are two types of vibrations. One are undamped vibrations and other is damped vibrations. ठीक आहे. रेझोनन्स तुम्हाला याची डेफिनेशन माहिती आहे, बरोबर आहे. when the exciting frequency is equal to natural frequency of the body, resonance takes place. हे तर माहिती सर्वांना? येस और नो? याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल पाहिले असेल की ब्रिज वरनं जर समजा मिलिटरी मार्चिंग करत असेल तर त्यांना मार्चिंग थांबवायला लावतात, एटसेट्रा एटसेट्रा. माहिती आहे सगळं? टू अवॉइड द रेझोनन्स. Okay, so how to define the resonance? When the frequency of external excitation, म्हणजे जो डिस्टर्बन्स क्रिएट करणारा फोर्स आहे त्याची फ्रिक्वेन्सी कोणा एवढी असेल, नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी. सो व्हॉट विल हॅपन, द एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन विल बी मॅक्सिमम. या केस मध्ये काय असतो, व्हायब्रेशनचा एम्प्लिट्यूड हा मॅक्सिमम असतो आणि याच कंडिशनला काय म्हणतात, रेझोनन्स. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. डिग्रीज ऑफ फ्रीडम. ठीक आहे. डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय, तर हे जे मी आत्ताच तुम्हाला उदाहरण सांगितलं ह्याला आपण म्हणतो स्प्रिंग मास मेकॅनिझम. याच्यामध्ये मास M1 आहे आणि स्प्रिंग एक दाखवले, त्या स्प्रिंगचा स्टिफनेस K1. तुम्ही अजून स्टिफनेस शिकला नसाल ना, सोडून द्या. एक स्प्रिंग आहे आणि एक मास आहे, एवढं तर दिसतंय. ठीक आहे. ह्या मासला जर तुम्ही मुवमेंट दिली, ठीक आहे, तर या संपूर्ण मेकॅनिझमला मुवमेंट होण्यासाठी, ठीक आहे, किती वेज पॉसिबल आहेत, ओनली वन. काय म्हणतोय, एकच मास आहे आणि एकच स्प्रिंग आहे, तर ह्या मासला तुम्ही मुवमेंट देऊ शकता. समजतंय का? त्यामुळे टाइप्स ऑफ पॉसिबल मुवमेंट्स ह्या किती झाल्या, एक. समजतंय? तर डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, बोली भाषेत, द वेज ऑफ द नंबर ऑफ पॉसिबल मुवमेंट्स. किती प्रकारे एखादी बॉडीला तुम्ही मोशन देऊ शकता त्याला काय म्हणतात, डिग्रीज ऑफ फ्रीडम. टेक्निकल डेफिनेशन बघा, द मिनिमम नंबर ऑफ इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट्स रिक्वायर्ड टू स्पेसिफाय द मोशन ऑफ द बॉडी. ठीक आहे. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही विचार केला तर डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असेल, एकच असेल, कारण तुम्ही एकाच मासला डिस्टर्बन्स देताय. आर यू गेटिंग? आता इथं सेकंड एक्झाम्पल पहा, बी मध्ये काय दिसतात, दोन मासेस दिसतात. येस और नो? आणि दोन स्प्रिंग्स दिसतात. इज इट क्लिअर? तर याला तुम्ही मोशन किती प्रकारे देऊ शकता,
दोन प्रकारे. इज दॅट क्लिअर? त्यामुळे डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाल्या? 2. 2. आणि या केस मध्ये डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाल्या? 3 आहे. प्रत्येक मासला तुम्ही इंडिपेंडेंटली मोशन देऊ शकता. इज दॅट क्लिअर? सो इट रिप्रेझेंट्स डिग्रीज ऑफ फ्रीडम. त्यामुळे इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट तुम्ही किती देऊ शकता? दॅट रिप्रेझेंट्स द डिग्रीज ऑफ फ्रीडम. डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असू शकतात? 0 to इन्फिनिटी. डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असू शकतात? 0 to इन्फिनिटी. 0 कधी असेल तर हे जे मास आहे बरोबर, ह्याच्या दोन्ही साइडला 2 ऑब्स्टॅकल आपण लावले. डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाल्या? 0. 0. Yes or no? Because movement of the mass is not possible even if the spring is attached. त्यामुळे डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असू शकतात? स्टार्टिंग फ्रॉम 0 अप टू इन्फिनिटी. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल दाखवल्याशिवाय मी थांबणार नाही जरी वेळ संपला तरी. ठीक आहे. हे नंतर बघूया आपण. नेक्स्ट थिंग वी वांट टू अंडरस्टँड इज फ्री अँड फोर्स्ड व्हायब्रेशन्स. ठीक आहे. तर फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय? आपण मगाशी शिकलोय. नॅचरल फ्रिक्वेन्सीने बॉडी व्हायब्रेट होते. फॉर एक्झाम्पल विल टेक द सिंपल एक्झाम्पल. बरोबर आहे. हा एक झोका आहे. बरोबर आहे. आणि ह्या झोक्यामध्ये एक बालक बसलेला आहे. बरोबर आहे का? आणि इथं कोणतरी XYZ व्यक्ती, मम्मी पप्पा दीदी भैया काका मामा, बरोबर आहे का? ठीक आहे. दे आर कॉजिंग द व्हायब्रेशन्स अबाउट द मीन पोझिशन्स. शॅल वी कंटिन्यू? ठीक आहे. तर फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय? झोका एकदा ओढला असा, बरोबर ना, आणि सोडून दिला. तिथून पुढे काय होईल? व्हॉट विल हॅपन टू द एम्प्लिट्यूड? आता एम्प्लिट्यूड म्हणजे काय? एम्प्लिट्यूड म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. हा झोका आहे, समजताय ना? त्या झोक्यामध्ये बालक बसलेला आहे. हा, आणि हा झोका ओढला इथं माग आणि सोडून दिला. हे सेकंड मीन पोझिशन पर्यंत जाईल. येस ऑर नो? आता हे काय झालं? एम्प्लिट्यूड झालं, बरोबर ना? नाउ व्हॉट विल हॅपन टू द एम्प्लिट्यूड? एकदाच ओढला आणि सोडून दिला, परत हात लावला नाही झोक्याला. व्हॉट विल हॅपन टू द एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन्स? तर तो कंटिन्युअसली रिड्यूस होत जाईल. येस ऑर नो? आणि फायनली इट विल बिकम 0. झोका कधीतरी थांबेल.